नमस्कार मंडळी, गजाली गँगच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. गजाली गँगवर रेग्युलर नसल्यामुळे आणि माझी आयडेंटिटीज जी झाल्यामुळे आता मला ते गॉसिप गर्लच तोंडात येतं सतत. गजाली गँगवर लास्ट वीक पण मी काही अपलोड करू शकली नाही. कालही कामामध्ये थोडी व्यस्त होती, थोडं वर्कलोड जास्त होतं, त्याच्यामुळे कालही अपलोड करता आलं नाही. तर म्हटलं आज नाही, आज कुठल्याही परिस्थितीत आज अपलोड करायचंच आहे. गजाली गँगवर मी पहिल्यापासूनच तसंही ठरवलं आहे की जेव्हा काहीतरी स्पेशल असेल किंवा जेव्हा काहीतरी खरंच शेअर करण्यासारखं असेल तेव्हा आपण शेअर करायचं आहे. दोन्ही चॅनलवर आपल्याला क्वालिटी मेंटेन करून ठेवायची आहे. उगाचच काहीतरी उचललं आणि टाकलं असं करायचं नाही आहे. गॉसिप गर्लवर काय होतं की पहिल्यापासूनच मी ते रेग्युलर ठेवलं आहे आणि तिथे बऱ्यापैकी आता मला माहिती आहे, मी सॉर्टेड आहे माझ्या कंटेंटच्या बाबतीत. गजाली गँगच्या बाबतीत मी अजूनही फिगर आउट करते आहे. तर मला असं नाही होऊ द्यायचं की काहीतरी आपलं उचललं आणि टाकलं. तर तुमचेही काही सजेशन असतील तर मला नक्की सांगा, कुठल्या टॉपिकवर तुम्हाला ऐकायला आवडेल, कशावर बोलू. आणि स्पेशली गजाली गँगसाठी मी सांगते आहे की गजाली गँगवरती सेलिब्रिटी रिलेटेड किंवा सोशल मीडियावरचं रिलेटेड अशा गोष्टी, हे थ्रिलर जे व्लॉगर आहे, जे स्वतःला सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर्स समजतात, ह्यांच्याबद्दल नाही. म्हणजे सेलिब्रिटी व्लॉगर असेल तर ठीक आहे, जसे की आपली फॉर्म्युलाताई बळबळकर, मैना, आणि आता आपण बरेच असे केले. तर तुम्हाला माहिती आहे की मी काय म्हणते. तर तसं काही असेल तर सांगा, तर मला नक्की सजेस्ट करा. मग आपण तसे आणि जाऊ, मला पण इझी पडेल थोड्या आयडियाज मिळाल्या तर. चला तर मग आजच्या पॉडकास्टला सुरू करूया. बरेच दिवसापासून असंच एक सजेशन येत होतं, पांडे देशाचे पांडे सिस्टर्सवरती तुम्ही पॉडकास्ट करा. तर ते सजेशन आज आपण घेऊया आणि आज आपलं पॉडकास्ट असणार आहे देशाच्या पांडे सिस्टर्सवर. खरंच या बहिणींनी इंस्टाग्रामवर अक्षरशः उच्छाद मांडला होता. आता त्या एकीचं छोटीचं गोट्याचं लग्न झालं तेव्हापासनं जरासं शांतता आहे, डोक्याला थोडा ताप कमी आहे. ती जरा आता तिच्या संसारात बिझी आहे, त्यामुळे असेल. काही वर्षांनी म्हणा आपल्याला परत काय बघायला मिळतं आहे किंवा काय सहन करायला लागतं आहे ते आता काळच सांगेल. पण सध्या तरी थोडा पॉज घेतलेला आहे. तसं म्हणायला गेलं तर या बहिणी बऱ्यापैकी ॲडव्हान्स्ड आहेत बाकीच्या गोष्टींमध्ये. जर तुम्हाला माहितीच असेल की यांचं लग्नापूर्वीची स्टोरी आणि यांचं अफेअर, यांचं लिव्ह इनमध्ये राहणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आता अर्थात ह्या प्रत्येकाचा चॉईस आहे. मी असं नाही म्हणत की ते चुकीचं आहे किंवा ते बरोबर आहे. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टी करण्यापर्यंत तुम्हाला अक्कल आहे, बाकी गोष्टी करायला पण तुम्हाला अक्कल आहे. पण जेव्हा वेन इट कम्स टू सिस्टरहूड किंवा तुमचं जे बहिणींचं नातं किंवा काय दाखवायचं असेल घरामध्ये, तर तेव्हा तुम्ही इतकं बाष्कळ का वागता? इतकं काय म्हणजे एकदम लहान मूल अंगात शिरल्यासारखं, की तुम्हाला तेव्हा एवढा ॲक्सेस नव्हता तुमची फालतूगिरी दाखवायला आणि आता तो मिळाला आहे म्हणून तुम्ही पूर्वी कसे होतात ते आता एनॅक्ट करून दाखवता. अखंड आयुष्य पूर्ण वेळ तुम्ही ॲक्टिंगच करत असता. खरं सांगायचं आता मंडळी, मी कधीच ह्यांच्या कुठल्याही रीलसोबत किंवा ह्यांचं जे काही नातं आहे त्याच्यासोबत मी कधीच रिलेट करू शकली नाही. कदाचित मला सख्खी बहीण नाही आहे, बट मी इतरांना बघितलं आहे बहिणींचं नातं व्हेरी क्लोजली. आणि माझे जे चुलत मामे भावंड मावस बहिणी जे आहेत ते मला तितकेच क्लोज होते. दे आर क्लोज इनफ ॲज कुठलीही सख्खी बहीण असेल तितकंच. म्हणजे मी अक्षरशः माझ्या बहिणींच्या घरी पडीक असायची, कारण मी सगळ्यात घरात तसं म्हटलं तर शेंडेफळ. त्याच्यामुळे कोणाचंही लग्न वगैरे झालं किंवा काही त्यांच्या डेटिंग टाईमला त्यांच्याबरोबर फिरणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मी खूप क्लोजली अनुभवल्या आहेत. पण हे असले थिल्लर चाळे, अशी फालतूगिरी असलं काहीतरी मला कधीच म्हणजे मी अनुभवलं नाही. उलट माझ्या बहिणींनी मला नेहमी सांभाळूनच घेतलं आहे लहान बहीण म्हणून. तर एकूणच यांचं जे काही बॉन्डिंग आणि जे काही मस्ती आणि जे काही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप वगैरे जे दाखवतात ते मला अक्षरशः म्हणजे फेक वाटतं आणि खूप लाऊड आणि ओव्हर ॲक्टिंग वाटतं. काय ते एवढ्या घोड्या रडतात काय छोट्या छोट्या गोष्टींवरनं, केस काय ओढतात, एकमेकींच्या झिंजा काय उपटतात. म्हणजे मी असं बोलते की लहानपणी हे तुमच्याबरोबर होत असेल किंवा लहानपणी तुम्ही या गोष्टी केल्या असतील, पण आत्ता ह्या वयात कोण करतं? आणि तसेही तुम्ही काही सतत एकमेकांसोबत नव्हतात. ती मोठी बहीण
1 वर्ष लिव्ह इनमध्ये राहिलेली आहे, त्याच्यानंतर तिने लग्न केलेलं आहे. त्याच्या आधीही ती सेपरेट राहायची, म्हणजे स्वतः कुठेतरी मुंबईमध्ये भाड्याने वगैरे राहायची कामानिमित्त. तसंही तुम्ही घरापासून थोडेफार डिटॅच्ड होताच, तर त्यामुळे तुम्ही रोज एका घरात राहताय आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला रोजच्या रोज शेअर कराव्या लागत आहेत आणि उठता बसता तुमची भांडणं होत आहेत किंवा वाद होत आहेत. भांडणं नाही आहेत ते म्हणजे असे लुटूपुटूचे काय बोलतात आपण लटके राग आणि असं होतं आहे किंवा तुमचं भांड्याला भांडं लागतं आहे, अशातला भाग नाहीच आहे ना. म्हणजे तुम्ही ओव्हरऑलच हे काहीतरी जुनं काहीतरी काढून असं मुद्दामून ॲक्टिंग करायचं, कुठली तरी स्क्रिप्ट लिहायची, असं आपल्याबरोबर झालेलं चला ते एनॅक्ट करूया, ह्याच उद्देशाने तुम्ही ते सोशल मीडियावर प्रेझेंट करत आहात आणि ते तुमच्या वयाला बिलकुल शोभत नाही आहे. हिला मी झोपूच देणार नाही, तू माझ्या केसातच हात फिरव, तू मला तेलच लाव, नाहीतर मी तुला मारेन, आणि मग हिने असं केलं, तिने तसं केलं, हिने माझी वस्तू खाल्ली, हिने माझी वस्तू घेतली. त्याच्यामध्ये त्या आईला पण मध्ये ओढायचं, ते आईला पण म्हणजे ह्यांचे आई वडील पण एकदम नाटकी बनून जातात कशातही. उगाचच असं खूप आपल्या मुली किती इनोसंट आहेत आणि क्यूट आहे. काकू तुमच्या मुली किती इनोसंट आहेत ना, ते त्यांच्या इंटरव्ह्यूजवरनं कळलं. आणि त्यांनी किती काय काय केलं आहे आणि कशा प्रकारे लग्न जमवली स्वतःची आणि त्याआधी कसं काय पारखून वगैरे घेतलं. तर ज्या अर्थी त्यांना ती अक्कल आहे ना सगळी, तर त्या इतक्याही लहान नाही आहेत. प्रत्येक आईला आपली मुलं ही लहानच असतात, पण जगासाठी ती लहान नसतात. आई एका वेगळ्या दृष्टीने पाहत असते, पण जग एका वेगळ्या दृष्टिकोनातनं तुमच्या मुलांकडे पाहत असतं. तर तुमचा ओरडा, तुमचा धाक की ए असं नको करू, तिला त्रास नको देऊ, आई तुला ओरडली, आई तुला ओरडली, हे चिडवणं वगैरे ना, हे खूप म्हणजे खूप अत्यंत बालिश आहे. जर तुम्हाला थोडंफार समजत असेल, कारण ह्या मुली तर तुमच्या समजण्या पलीकडच्या आहेत आणि ते फालतूगिरी करूनच काहीतरी, आता काही होत नाही तर हेच असं काहीतरी फालतूगिरी आपल्या, हे तुम्ही विचार करा मंडळी, की अशा गोष्टी प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी असतातच, लहानपणीच्या आठवणी. पण प्रत्येकजण असं सोशल मीडियावर टाकू लागलं तर चालेल का? नाही चालणार ना, ऑफकोर्स नाही चालणार. कोणी बघायला म्हणाल शी ह्याच्यात काय आहे, ह्याच्यामध्ये काय बघायचं आहे. पण हे लोक ह्या गोष्टी करतात तेव्हा पब्लिक ते अक्षरशः म्हणजे वेड्यासारखं त्याला प्रतिसाद देतं आणि काय त्यांना वेड्यासारखं डोक्यावर घेतात आणि अगदी असंच माझं पण आहे, अगदी तसंच माझं पण आहे. ऑब्व्हियसली असं असणारच ना. ते काही वेगळे नाही आहेत, ते काय परग्रहावरून किंवा मंगळावरून आलेले नाही आहेत, ते तुमच्या आमच्यासारखीच माणसं आहेत. तुम्ही त्यांना ते फुकटचं काहीतरी सेलिब्रिटी स्टेटस दिलं आहे ना, त्यामुळे त्यांचा हा आगाऊपणा जास्त वाढला आहे हल्ली. आणि ते सेलिब्रिटी स्टेटस देण्याबद्दलही माझं काही म्हणणं नाही आहे, ठीक आहे, त्यांनी ते कमावलं आहे, पण मग त्या स्टेटसला साजेसं असं तुमचं वागणं असलं पाहिजे जे कुठेच दिसत नाही आहे. आणि जर तुम्ही सेलिब्रिटी आहात, जर तुम्ही स्वतःला मानता, तर मग ओव्हरऑलच म्हणजे मी तर म्हणेन की तुम्ही जर बॉलिवूडची कॉपी करता, तुम्ही स्वतःला त्यांच्या पंक्तीत नेऊन बसवलं आहे, तर मग त्यांच्याप्रमाणे सगळ्याच गोष्टी करा ना. तो एक क्लास, तो एक दर्जा, तो मराठीत कुठेच दिसत नाही. कन्व्हिनियंटली तुम्ही आपला सेलिब्रिटी स्टेटसचा फायदा घेता. कन्व्हिनियंटली तुम्हाला असं दाखवायचं असतं की आपण कोणतरी भारी आहोत आणि आपल्याबरोबर लोक रिलेट करतात, म्हणजे हे काहीतरी भारी आहे ना, म्हणजे हे लोक पण आपल्यासारखेच. अरे ते आपल्यासारखेच आहेत, ते काही फार वेगळे नाही आहेत. म्हणजे काय 4 रिलेशनशिपमध्ये राहिले किंवा लिव्ह इनमध्ये वगैरे राहिले म्हणजे ते काही भारी झाले असं काय नाही आहे. आता तुम्ही म्हणाल ही सतत हे लिव्ह इनचं काय आहे, तर ह्याचं पण ह्यांनीच हाईप केलं आहे की आम्ही लग्नाआधी लिव्ह इनमध्ये राहिलो आणि मग आम्ही एकमेकांना नीट पारखून घेतलं आणि त्याच्यानंतरच आम्ही हा निर्णय घेतला. दोघी बहिणींनी तेच केलं आहे. एकीचं तर दुसरीचं तर त्या गोट्याचं तर असं होतं की तिच्या नवऱ्याला म्हणे लग्न करायचंच नव्हतं. त्याचा तर बापरे, मी त्याला असं वाटलेलं मला की हा एक काहीतरी सॉर्टेड माणूस आहे. पण जेव्हा मी त्यांची मुलाखत बघितली तेव्हा मला असं कुठेतरी जाणवलं की हे पण डोक्यात हवा गेलेलंच दिसते. का तर म्हणे माझं ना वेगळेच प्रायोरिटी आहेत, माझी पर्सनल स्पेसचं मला खूप इम्पॉर्टन्स आहे आणि माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग खूप हाय आहे. तर मला असं होतं की ते कसं काय सगळं मॅनेज होणार. म्हणजे आता आपले आईवडील ज्या स्टेजला आहेत, ज्या फायनान्शियली, त्या स्टेजच्या पण मी पलीकडे गेलो आहे आत्ताच ह्या वयात. तर त्याच्यामुळे
मला खूप कमवायचं आहे, मला खूप पैसा हवा आहे आणि माझं एक खूप वेगळं स्टँडर्ड आहे, असं काही तो म्हणजे तोंडाला येईल ते बडबडत होता. त्यावरून मला असं वाटलं की तो काय दाखवण्याचा प्रयत्न करतोय, की मी खूप ग्रेट आहे, की आपले आईवडील असं काहीच करू शकलेले नाही आहे. त्यांनी आतापर्यंत जे काही कमावलं आहे किंवा आता ते ज्या स्टेजला पोचले आहेत, ते खूप कॉमन आहे आणि ते खूप बेसिक आहे आणि मी ह्याच्यापेक्षा काहीतरी खूप भारी आहे. मी ह्या वयातच खूप काही उखाडलं आहे, असं मला ओव्हरऑलच त्याच्या बोलण्यातनं असं जाणवलं. आणि मी विचार करत होते की हा माणूस नक्की करतो काय? मला माहिती आहे हा एक कंटेंट क्रिएटर आहे आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये आहे. तर असं कमवून असं काय कमवतो? म्हणजे ह्याला जर एवढा माज असेल, तर मग विक्की कौशलला किती असला पाहिजे, नाही का? तर ते दाढीवरून मला थोडा विक्की कौशलच आठवला. म्हणून त्याचं उदाहरण पटकन दिलं. हाच फरक आहे. मला वाटतं हाच फरक आहे, की ज्याच्याकडे असतं ना, त्याचा एक वेगळाच क्लास असतो. तो असं बोलून आणि किंवा आपल्याकडे खूप काही आहे असं त्याला सांगण्याची गरज पडत नाही. ते त्याच्या पर्सनॅलिटीतनं, ते त्याच्या वागण्यातनं, त्याच्या ऑरामधनंच म्हणजे फक्त ते एखादी व्यक्ती समोर यावी आणि जस्ट तुम्हाला ते कळून जातं की नाही हे काहीतरी भारी आहे हा प्रकरण. पण व्हेअरॲज हे लोकांना हे सांगावं लागतं की आम्ही खूप भारी आहोत, आम्ही खूप रिच आहोत आणि आम्ही खूप काही उखाडलं आहे आयुष्यामध्ये वगैरे. सो मला वाटतं दिस इज अटर चीपनेस. ते काहीही बोलायचं म्हणजे असं आपल्याला भारी दाखवण्यासाठी काही बोलायचं म्हणजे इट डझंट मेक एनी सेन्स. काय तर म्हणे की आमचं ना लग्न आम्ही असं काही प्लॅन नव्हतं केलं, फक्त आम्ही ना भरपूर खर्च केला, खूप म्हणजे खूप असा अफाट पैसा ओतला आणि सगळं काही फ्लोमध्ये होत गेलं. आम्हाला काही विशेष करावं लागलं नाही, सगळं काही मॅनेज झालं. आता तुम्ही मला सांगा मंडळी, या स्टेटमेंटमध्ये काय सेन्स होता? अरे कहना क्या चाहते हो, हाच डायलॉग येतो ना आपल्या डोक्यामध्ये. एक तर तुम्ही म्हणता काही प्लॅन नव्हतं, दुसऱ्या बाजूला तुम्ही सांगताय की आम्ही भरपूर पैसा दिला प्रत्येक गोष्टीसाठी, खूप अफाट खर्च केला. तर खर्च केला तेव्हा तुम्ही तो खर्च करताना बघतच होतात ना की कशासाठी खर्च करतोय. म्हणजे ते तुम्ही वेल प्लॅन्ड होतंच. ते तुम्ही काहीतरी विचार करूनच त्या प्रत्येक गोष्टीसाठी तो खर्च असाइन केला असेल ना. आणि बरं जर तुम्ही तो खर्च केलात, तर तो खर्च करण्यासाठी एवढा पैसा आला कुठून? ऑब्व्हियसली तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला थोडीफार तरी हेल्प केलीच असेल. त्या मुलाबद्दल माहिती नाही फारशी, पण या गोट्याला तर केलीच असेल, कारण गोट्या मठ्ठ आहे. त्यामुळे तिने काही आपल्या लग्नाची तयारी करून ठेवली असेल, त्याच्यासाठी काही वेगळं फंड्स वगैरे अरेंज करून ठेवले असतील, असं काही एकंदरीत वाटत नाही. कारण ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते अचानक ठरलं. प्री प्लॅन्ड असतं तर गोष्ट वेगळी आहे, पण ह्यांचं अचानक ठरलं तर गोट्याने ते तर स्वखर्चाने केलेलंच नाही आहे. मग तुम्ही आईवडिलांना कमी लेखून काय काय दाखवण्याचा प्रयत्न करताय की आम्ही आमचं केलं आणि आम्ही खूप पैसा दिला. आणि हां, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही पैसा ओतता तेव्हा सगळ्या गोष्टी ऑब्व्हियसली फ्री फ्लोमध्ये होतातच. आणि त्याला मराठी येत नाही, त्याला उखाणा घेता येत नाही. साधा उखाणा घ्यायला पण मला एवढं काही मराठीत आहे ना, मला एवढं काही आठवणार नाही. अरे तू मराठी कंपनीसाठी काम करतो ना, तू ज्या प्रोजेक्टवर काम करतोय किंवा करत आलायस तो एक मराठी सेटअप आहे. मराठीच्या नावाने खाता, मराठी माणसाचं खाता, मराठी इंडस्ट्रीचं खाता, पण मराठीत बोलायला किंवा मराठीत 4 शब्द काही तुम्हाला व्यक्त करायला सांगितलं तर तुमची बोबडी वळते. इतकंच नाही की तुम्ही ते आणि ठासून सांगता की मला मराठी बोलता येत नाही, मला मराठी जमत नाही, मी इंग्लिश मीडियमचा आहे आणि त्यामुळे मला खूप त्रास होतो की माझं एवढं फ्लुएंट नाही आहे, मला पटकन समजत नाही, मला विचार करावा लागतो. अरे भाई, आहेस काय तू? कोण आहेस? तुला एवढाच त्रास आहे तर तू इथे का आहेस? आणि कशाला अशा लोकांना हे लोक इतकं महान बनवतायत, कशाला त्यांना चढवतायत? आणि ह्यावरूनच मला एक दुसरी गोष्ट प्रकर्षाने जाणवली की ही व्यक्ती पण किती अशी ना बडी बाते आणि वडापाव खाते आहे. ॲक्च्युली ह्या व्यक्तीला असं आपण ज्या लोकांच्या संगतीत राहतोय त्या लोकांकडनं कधी याने काही चांगलं घेण्याचा किंवा शिकण्याचा प्रयत्नच केला नाही. जर त्याने ते केलं असतं तर पॉलाकडनं त्याला हे खरंच शिकण्यासारखं होतं. ती तर ॲक्च्युअल फॉरेनर आहे, तरीही ती मराठी शिकली,
अस्खलित मराठी बोलते ती आणि कधीच तिच्या बोलण्यातनं वागण्यातनं कुठेही तुम्हाला असं ती मेन्शन करताना दिसणार नाही की शी इज फाइंडिंग इट डिफिकल्ट. उगाचच तिने ते फॉरेनर असण्याचा बाव केला आहे की बाबा मी फॉरेनर आहे आणि मी खूप असं काहीतरी उपकार केले आहेत मराठी शिकून तुमच्यावरती, असं नाही. तिने असं फुल विलिंगली तिने हे केलं आहे की मी स्वतःच्या इच्छेने मला काहीतरी करायचं होतं मराठीमध्ये आणि हा माझा खरंच इंटरेस्ट आहे आणि त्यासाठी मी माझा 100% दिला आहे. तिने आपल्या वीकनेसला आपली स्ट्रेंथ बनवली आणि तुम्ही तुमच्या स्ट्रेंथला तुमचा वीकनेस बनवताय. म्हणजे तुम्ही उलटं नेगेटिव्हिटीकडे जाताय. आणि तुम्ही जे एवढं काही स्वतःचं भारी असं काय इंग्लिश असण्याचं किंवा मराठी समजत नाही तरी मराठीमध्ये काम करण्याचं वगैरे इतकं ओव्हर ॲक्टिंग जी करताय ना महाराष्ट्रात राहून, हे तुम्हाला कुठेच घेऊन जाणार नाही आहे. कारण बॉलिवूडमध्ये तर तुम्हाला कोणी उभं करत नाही आहे आणि हॉलिवूडचा तर तुम्ही विचारच सोडून द्या, तिथे तुम्ही गटांगळ्या खातच राहाल. तर त्यामुळे जे आहात ना तिथे अजून काहीतरी छान देता येईल, आपल्याच इंडस्ट्रीला कसं ग्रो करता येईल त्याच्याकडे तुम्ही फोकस करा. उगाचच हे नखरे इकडे दाखवू नका. दुसरीकडे हिची बहीण पण, गोट्याची बहीण, मोठी सिस्टर, ती पण असंच करते. काय मध्येच इंग्लिशमध्ये काय बोलते, हिंदीमध्ये काय बोलते आणि मग कॉमेंटमध्ये हिला म्हटलं की तुम्ही मराठी आहात ना, तर मग म्हणतील की नाही पण माझा ऑडियन्स सगळा मराठी नाही आहे. अरे मग घेतील ना ते समजून. का तुम्ही कशाला प्रत्येक वेळेला दुसऱ्याला समजवायचा प्रयत्न करताय? हिंदीवाल्यांचा ऑडियन्स पण मराठी असतो. आपण हिंदी पिक्चर बघतो, पण म्हणून काय हिंदीवाले तुम्हाला कनेक्ट होण्यासाठी, तुमच्याशी कनेक्ट होण्यासाठी मराठीत इंटरव्ह्यू देत सुटतात का? किंवा मराठीत ॲड्रेस करतात का? मराठीत बोलतात का तुमच्याशी? नाही ना. तुम्ही घेता ना त्यांना समजून, मग त्यांचा ऑडियन्स पण घेईल जर त्यांना इंटरेस्ट असेल खरंच तर. मला हाच प्रश्न पडला आहे की खरंच ह्या लोकांचा कणा कधी ताठ होणार? उगाचच लोकांना नुसतंच मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या, मोठ्या मोठ्या डेंगे हाकायचे, या पलीकडे काय जमतं काय तुम्हाला? जिथे हवं तिथे तर मिंधे होता तुम्ही. आणि आता काय तर तिची सस्टेनेबल लिव्हिंग लाईफस्टाईलसाठी तिची खूप वाहवा होते. त्यांनी कुठेतरी महाबळेश्वरला म्हणे घर वगैरे घेतलं आणि तिकडे काय फार्म सेटअप वगैरे केला आहे, तर खूप वाहवा होते. आणि तिकडे जाऊन काय ते मातीचा चिखल वगैरे करून त्याचं ते मड हाऊस वगैरे बनवलं आणि मग त्याचं पण खूप हाईप केलं की आम्ही असं साधी माणसं असं मड हाऊसमध्ये राहणं वगैरे, असं जुन्या ह्याच्यामध्ये राहणं असं खूप छान वाटतं, आम्हाला खूप आवडतं वगैरे. तर मला लेट मी टेल यू, हे फक्त बड्या लोकांचे चोचले आहेत. ऑर्गॅनिक फार्मिंग आहे ना, विजय माल्या पण करत होता. सुकेशने पण जॅकलिनला फार्म घेऊन दिलं होतं. आणि इतकंच आहे ना, तर ती त्या मड हाऊसमध्ये का नाही बरं राहत? ते मड हाऊस असंच साईडला करून ठेवलं आहे असं काहीतरी दाखवायला किंवा रील बनवण्यासाठी, किंवा रादर ते फक्त असं फन, आपले फ्रेंड्स वगैरे आले तर असं काहीतरी फन ॲक्टिव्हिटी म्हणून त्यांनी ते थोडं मडमध्ये उड्या वगैरे मारल्या, चिखलामध्ये एन्जॉय केलं आणि मग नंतर मग त्याचं ते घर वगैरे बनवलं, काहीतरी असं एक वेगळं असं मजा. त्याचबरोबर कसं काय आपण सस्टेनेबल लिव्हिंग करतोय तर ते पण दाखवून त्यांनी त्यात हात धुवून घेतलेले आहेत. ते प्रत्यक्षात तिथे राहतात का? ती बाई चुलीवर जेवण बनवते का तिथे बसून? की ते खरंच त्यांचं लिव्हिंग आहे का? ते तसंच राहतात का? नाही ना. मग बाजूला तो बंगला एवढा मोठा बांधलाच नसता, तिथे नोकर चाकर ठेवलेच नसते, एवढं सगळं स्टाफ, एवढं सगळ्या गोष्टी, हे लोक इकडचं पान तिकडे करत नाहीत, सगळ्या गोष्टी याच्यात हातात. तिच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट आहे की हे द्या, ते द्या, हा कुठे, ते कुठे. हिला स्वतःला त्या घराची इतकी माहिती नाही आहे जितकी तिथल्या त्या स्टाफला माहिती आहे. त्यावरनंच कळतं ना की किती आदर्श गृहिणी आहे आणि किती डाऊन टू अर्थ तिची लाईफस्टाईल आहे आणि किती मातीशी नाळ जोडलेली आहे. हे फक्त दाखवायच्या गोष्टी आहेत आणि हा सगळा शो ऑफ आहे, ह्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. ह्या बहिणींना काही स्वतःच्या किचनमध्ये, मॉडर्न किचनमध्ये पण साधं काही बनवता येत नाही. मला काही असं विशेष येत नाही जेवणामध्ये बनवता, थोडंफार येतं बेसिक, ठीक आहे, ठीक करू शकते मी. आणि हेच लोक चूलबिल मांडण्याच्या गोष्टी करतात. आधी साधा आपल्या घरात काम करून दाखवा, नंतर चूल मांडा. चूल मांडतील आणि तिथे आणि गावच्या लोकांना हायर करून त्याच्यावरती भाकऱ्या थापून खायला बसतील. पण त्याच्यासाठी कुठेतरी पैसा तर लागतोच ना.
म्हणजे हे काय साध्या माणसाची खायची कामं नाही आहेत. राहू दे हे सगळं, तुम्ही तेच करा. याने माझे केस सोडले, तुम्हाला झोपव ना, नाही तर मी तुला मारेन, हेच करा. ह्याच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकत नाही. राहिली गोष्ट, तू जे हल्लीच एक स्टेटमेंट पास केलं होतं की जे आहे ते सरळ आहे, मी एकदम रिअलिस्टिक आहे, मला फेक वागणं जमत नाही, मी कधीच ॲक्टिंग करू शकत नाही, मी ॲक्टिंग करत नाही, मला ॲक्टिंग करता येत नाही, मी जे काही आहे ते स्पष्ट बोलते आणि जे काही आहे ते माझ्या चेहऱ्यावर दिसतं. तर लेट मी टेल यू वन थिंग, की तू ॲक्टिंगमध्ये इतकी घुसली आहेस आणि ते अँकरिंग करून करून तुझ्या बोलण्यामध्ये, तुझ्या वागण्यामध्ये ते अँकरिंग इतकं घुसलं आहे की तू साधं पण नॉर्मल पण बोललीस ना तरी तू ते अँकरिंगच करतेस असं वाटतं. सेकंडली, ॲक्टिंग हे पण इतकं झालं आहे, अति झालं आहे की नॉर्मल आयुष्यात पण तुम्ही ॲक्टिंगच करत असता आणि ते तुम्हाला रिअलाईज होत नाही. तुम्हाला असं वाटू लागले की हे जे ॲक्टिंग आहे तेच आपण स्वतः आहोत. सो आयडियली तुमचं वाक्य हे उलटं असायला पाहिजे आणि तुमची खूप मोठी गफलत झालेली आहे की मी सतत ॲक्टिंगच करत असते, त्याच्यामुळे मी विसरून गेलेली आहे की मी रिअलमध्ये खरंच कशी आहे. आणि इतकंच बॉलिवूडला फॉलो करताना तर मग बॉलिवूड हिरोईन्स जेव्हा त्यांचं नवीन लग्न झालेलं असतं आणि त्यांना इंटरव्ह्यूसाठी वगैरे बोलवलं जातं तर तेव्हा जरा एकदा बघा त्यांना त्या कशा स्वतःला कॅरी करतात. जिथे मॉडर्न राहायचं, जिथे सेक्सी दिसायचं तिथे त्या अल्टिमेट सेक्सी लुक कॅरी करतात आणि ॲट द सेम टाईम जिथे त्यांना त्यांचं नवखेपण फ्लॉन्ट करायचं असतं तेव्हा ते टॉप नॉच रेडी होतात, टॉप टू बॉटम त्या एका मस्त नवीन लग्न झालेल्या फ्रेश नवरीसारख्या तयार होतात. इतकं छान स्वतःला कॅरी करतात आणि तुम्ही येतात आपले बुरसटल्यासारखे. तुम्हाला त्याच्यातच धन्यता वाटते की आपण किती मॉडर्न आहोत, पण तुम्ही मॉडर्न नाही, तुम्ही बुरसटलेले वासाडे आणि 4-4 दिवस आंघोळ न करणारे पारोशासारखे आळशी दिसता. सगळं फुकट पाहिजे तुम्हाला. ते सेटवर रेडी वगैरे व्हायचं ते तेव्हाच ते करून देतात, तेव्हाच काय तुम्हाला ती महाराष्ट्रीयन संस्कृती आणि लूक आणि त्याचं उधाण येतं. पण स्वतः करायचं झालं तिथे आपली संस्कृती गेली तेल लावत. चला तर मग मंडळी, ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. मी शक्य तितके पॉईंट्स म्हणजे बियॉन्ड त्यांच्या ते फालतू क्रिंज कंटेंट, त्याच्या बियॉन्ड जाऊन पण ह्या बहिणींचा क्रिंजपणा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडेल. पुन्हा भेटूया अशाच एका आगळ्या वेगळ्या पॉडकास्टमध्ये लवकरच. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.